ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा तालुक्यातील चिंबढे इथे नुकत्याच सुरू असलेल्या उपबाजार समितीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। गुरुवार आणि रविवार नियमितपणे भुसार मालाचा लिलाव घेतला जातोय, अशी माहिती श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली आहे। लोखंडे म्हणालेत की शेतकऱ्यांना योग्य भाव, चोख वजन आणि फसवणूक टाळण्यासाठी चिंबढे उपबाजार सुरू करण्यात आला। शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांकडील टाकाऊ कृषी मालाला देखील योग्य दर मिळावा यासाठी बाजार समितीने विशेष उपक्रम सुरू केला आहे। असा माल जाळून न टाकता उपबाजारामध्ये आणावा, असंही आवाहन त्यांनी केलं। कोळगाव इथे कांद्यासाठी मोठं मार्केट उभारण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, लवकरच ते देखील सुरू होणार आहे, अशी माहिती सभापतींनी दिली आहे। तर स्थानिक व्यापाऱ्यांनी म्हटलंय की भुसार मालाची मोठी आवक होत आहे। भावाची हमी आणि तात्काळ हिशोबपट्टी देण्यात येत असल्यानं शेतकरी निर्धास्तपणे व्यवहार करत आहेत। उपबाजार सुरू झाल्यानं परिसरामधील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च आणि वेळ देखील वाचतोय। छोटे मोठे व्यवसाय देखील वाढीस लागलेत। व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाल्यानं सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। बाजार समितीचे प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी शेतकऱ्यांनी निवडक, स्वच्छ आणि नीट वाळवलेला माल हा बाजारामध्ये आणावा असं आवाहन केलं। आपल्या चिंबळा उपबाजार या ठिकाणी गेल्या रविवारपासून या ठिकाणी भुसार मालाची आडत निंबाळकर साहेबांनी या ठिकाणी चालू केलेली आहे। त्यांचं दौंड तालुक्यात मोठं काम आहे आणि त्यांचे या परिसरातील शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि व्यावहारिक संबंध गेल्या अनेक वर्षापासून चालू असल्यामुळं त्यांच्यासारखी आडत जर या ठिकाणी आली तर या भागातील शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल आणि ट्रान्सपोर्टमध्येही त्या सर्व शेतकऱ्यांची वाहतुकीत दळणवळणात फायदा होईल। या उद्देशाने त्यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि त्यांनी आमच्या बाजार समितीच्या सर्व संचालकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी ही आडत सुरू केली। त्यामधून या भागातील शेतकऱ्यांनीही त्याला चांगला प्रतिसाद देऊन मागील पहिल्याच दिवशी कुठलीही जाहिरात नसताना, कोणालाही माहीत नसताना या ठिकाणी 71 टन आवक लागली आणि आजचा जर दिवस पाहिला तर 100-125 टनापर्यंतची आवक या ठिकाणी होईल असं दिसतंय। सकाळपासून जो प्रतिसाद आहे त्यानुसार दिसतंय दररोज सकाळी 10 पासून तर 1 वाजेपर्यंत या ठिकाणी माल उतरवला जाईल, म्हणजे रविवार आणि गुरुवार, आणि 1 वाजता निलाव चालू होऊन त्याच दिवशी काटा होऊन त्याचं पेमेंटही त्याच दिवशी देण्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची जरी तक्रार असेल, वजनाच्या बाबत असेल, बाजारभावाच्या बाबत असेल किंवा पेमेंटच्या बाबत, तर त्यांनी बाजार समितीचे सचिव श्री लगड साहेब तेही याच गावचे आहेत, त्यांनी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा। कुणाला कसल्याही प्रकारची अडचण बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडून येणार नाही याची आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीने हमी देतो। आणि या ठिकाणी जो पूर्वी कांद्याचा
कांद्याचा बाजार चालू होता, तो पुनश्च एकदा जर चांगले व्यापारी आपल्याला या परिसरातील आणि बाहेरचे जर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला तर या ठिकाणी आपण कांदा मार्केट चालू करू. मात्र त्याहीपेक्षा आपण कोळगाव या ठिकाणी एक मोठी कांद्याचं स्पेशल मार्केट चालू करत आहोत आणि ते करताना सेंट्रलाइज करतो आहे आपण. प्रत्येक आता आपलं जे काष्टी मार्केट आहे ते जनावरांचा बाजार आहे. हा करत असताना या परिसरात भुसार मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मका असन, बाकीचे गहू, ज्वारी, बाजरी या पिकाचं उत्पादन मोठं आहे. या ठिकाणी आपण भुसार करून आपण कोळगाव हे जे ठिकाण आहे ते आपल्याला कांद्याचा आगार येतो परिसर आणि त्या ठिकाणी पारनेर तालुका, श्रीगोंदा आणि नगर तालुका या परिसरातून कांदा येण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी हायवेचं ठिकाण आहे. म्हणजे तिथून सोलापूरला गाडी असेल, बेंगलोरला गाडी असेल किंवा कुठेही नाशिक मार्केटवरून येणारी गाडी किंवा जाणारी गाडी, त्या सगळ्यांच्या दृष्टीने ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं म्हणजे 50,000 गोणी दररोज उतरल अशा हिशोबातलं कांद्याचं मार्केट त्या ठिकाणी या सीझनपासून चालू करतो आहे. बाजार समितीच्या आमच्या संचालक मंडळांनी पहिल्या वर्षी सांगितलं होतं की बाजार समिती ही तालुक्यात कुठल्याही गावचा शेतकरी जर घरातून माल घेऊन निघाला तर त्याला 15 किलोमीटरवर माल त्याचा विक्री करण्याची व्यवस्था बाजार समिती करीन. तर आत्ता सध्याच्या दृष्टीने ॲक्टिवेट मार्केटमध्ये श्रीगोंदा, काष्टी, आत्ता हे चिंबळा आणि उद्याच्या काळात आपण अगदी पुढच्या 2-2.5 महिन्यात कोळगाव मार्केटही ॲक्टिवेट त्या ठिकाणी करत आहोत. आणि आपला दुसरा जो उपबाजार आहे घोगरगाव, त्याचेही प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. ते एक मार्केट चालू झालं तर तालुक्यातला कुठलाही शेतकरी आपला कुठलाही माल जरी घेऊन निघाला तर तो त्याच्या 15 किलोमीटरच्या आत त्याला बाजार समितीत ती व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे आपली बाजार समिती राज्यातला एक अनोखा प्रयोग करत आहे की जो कृषीचा टाकाऊ माल आहे म्हणजे मका बिटी असन, सोयाबीनचा भुसा असन, हा माल तो जाळून टाकतो किंवा नष्ट करण्यासाठी खर्च करतो. जाळून टाकला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे आणि नष्ट केला तर शेतकऱ्याला त्याच्यावरती खर्च करावा लागतो आहे. तर तो सर्व माल श्रीगोंदा बाजार समिती याच बाजारात याच ठिकाणीपासून चिंबळा या ठिकाणी जर घेऊन आले तर त्याला एक चांगल्या पद्धतीचा बाजारभाव देऊन ते या ठिकाणी खरेदी करणार आहे. तोही माल पुढच्या रविवारपासून जरी शेतकरी घेऊन आले तर तोही माल खरेदी केला जाईल अशी मी बाजार समितीच्या वतीने आश्वस्त करतो. आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला माल, आपली बाजार समिती, आपला माल बाहेर कुठंतरी पाठवण्यापेक्षा श्रीगोंदा बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा. तो श्रीगोंदा असेल, चिंबळा असेल, या दोन्ही ठिकाणी भुसारची चांगली आडत आहे तर याच ठिकाणी आणावा. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर बाजार समितीच्या कुठल्याही संचालकांना किंवा बाजार समिती सचिव असतील, इतर सर्व अधिकारी वर्ग असेल, यांना संपर्क करावा. आपली अडचण त्याच दिवशी मिटवली जाईल अशी मी या ठिकाणी आश्वासन देतो. थांबतो. रामकृष्णारी. मी सुनील विश्वनाथ निंबाळकर, केडगाव, तालुका दौंड. केडगाव मार्केट यार्डमध्ये आपण भुसारचंच काम करतो. तर चेअरमन साहेब लोखंडे साहेब, संचालक साहेब, सचिव लगड साहेब, डुबल साहेब या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथं आलो. त्यांनी पण आम्हाला शेडची याची सगळी व्यवस्था चोख करून दिली आणि शेतकऱ्याला पण जवळ वाहतुकीच्या वगैरे हिशोबाने आम्ही बाजार समितीच्या आग्रहाने आणि त्यांच्या सहकार्याने विशेष सहकार्य बाजार समितीने केलं. त्यामुळं आम्ही इथं चालू केले आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. आणि आम्ही पण केडगाव दौंड बाजार समितीत जे रेट निघतात त्याच रेटने इथं शेतकऱ्यांचे माल खरेदी करतो आहे. आणि त्याची रोखपट्टी 24 तासाच्या आतमध्ये रोखपट्टी देऊन व्यवस्था करून करतो आहे. शेतकऱ्यांचा पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा डबल माल येतो आहे साधारणतः. आत्ता तरी आमची साधारणतः एक 50-60 टनाची, 40-50 टनाची अपेक्षा होती. 80-90 टन, 100 टनापर्यंत आवक झाली रोजची बाजार दिवशी. आठवड्यातून 2 दिवस बाजार ठेवलेत आपण, एक गुरुवार आणि एक रविवार असे. आणि गुरुवारच्या अगोदर बुधवारी पण आवक दुपारून उतरायला सुरुवात केली जाईल आणि रविवारची शनिवारच्या अगोदर. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी माल घेऊन यावा. 1 वाजता लिलाव होतील, 1 ते 2 साधारणतः लिलाव होतील. 2 नंतर पट्टी तयार करून तिथून पुढे पेमेंट करून 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत शेतकरी पेमेंट घेऊन इथून रवाना होऊ शकतो. एवढी व्यवस्था आम्ही आमच्या पातळीवरती करतो आहे. आणि त्यासाठी बाजार समितीने सहकार्य भरपूर केलं आहे, जागा दिली, शेड वगैरे सगळं बाजार समितीने उपलब्ध करून दिलं आहे. बाजार समितीचे सचिव साहेब, चेअरमन साहेब, डुबल साहेब यांनी सहकार्य करून शेड, जाळी वगैरे माल
सुरक्षित राहावा त्या हिशोबाने सगळी व्यवस्था करून आम्हाला दिलेली आहे. नमस्कार, मी सचिन पांडुरंग गायकवाड, चिंबळा. खरं तर आमचं चिंबळा गाव हे खऱ्या अर्थानं मध्यावर्ती आहे. पंचकृषीतील जवळजवळ 7 ते 8 गावं या चिंबळ्याशी जोडलेली आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून 2019पासून ही मार्केट कमिटी चालू झाली आणि या उपबाजारामध्ये या उपबाजाराचं नाव निश्चितपणे महाराष्ट्रभर गाजलं आणि हे गाजत असताना कांदा मार्केट कोल्हापूरपेक्षाही या मार्केटने बाजारभाव जास्त काढण्याचा विक्रम या ठिकाणी या मार्केटने केला. निश्चितपणे परत एकदा मधल्या काळामध्ये काही काळामध्ये मार्केट बंद होतं. तर या गावचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही जर विचार केला या गावच्या विकासासाठी पुनश्च एकदा हे मार्केट चालू झालं पाहिजे या हेतूने आमच्या गावातील सर्व नागरिक, त्याचप्रमाणे काही मार्केट कमिटीचे कर्मचारी, त्याचप्रमाणे लगडसाहेब, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे चेअरमन लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे नितीनरावजी डुबल साहेब आणि विशेषतः झेंडे सर यांचं विशेषतः मी आभार मानेन की या गावाला पुनश्च एकदा वेगळं स्वरूप देण्याची भूमिका घेऊन आपण सकाळपासून आम्ही पाहिलं या गावामध्ये हमालाला कुठंतरी काम लागलं, टेम्पोवाल्यांना काम लागलं, असंख्य व्यवसाय या गावामध्ये निश्चितपणे भविष्य काळामध्ये उभे राहणार आहेत. त्यामुळं त्याचप्रमाणे या ठिकाणी जे व्यापारी आणण्यासाठी दीपक शेठ आणि दत्तोबा गायकवाड यांनी जी मदत केली, खऱ्या अर्थाने या दोघांचाही मी पुनश्च एकदा आभार मानतो की आम्ही ज्यावेळेस संकल्पना मांडली ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात दोघांनी उतरवण्यासाठी असंख्य प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून हे मार्केट खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा उभं राहिलं आहे. हे मार्केट निश्चितपणे कांदा मार्केट या ठिकाणी पुनश्च एकदा चालू केलं पाहिजे अशी भूमिका तमाम शेतकऱ्याच्या वतीने मार्केट कमिटीचे सभापती आणि सर्व संचालक मंडळाकडे पुनश्च एकदा व्यक्त करतो. पंचकृषीतील सर्व गावांना, यळपाणा असेल, बोरी असेल, हंगेवाडी असेल, लोणी असेल, बेलुंडी असेल, सर्व गावांना याचा निश्चितपणे फायदा होईल आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याला कुठंतरी 10 रुपये मिळण्याची व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे व्यापारी निंबाळकरांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि मार्केट कमिटीचे सर्व संचालक आणि अध्यक्ष यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.